पुन्हा कार्यक्रम संपल्यानंतर ज्याचे त्याला देऊ। तुम्हाला फोटो काढायचे असतील तरी परत कार्यक्रम संपताना दादांना मी उभा करतो, त्याबद्दल तुमचं फोटो सेक्शन होईल। फक्त बांधवांना माझी विनंती राहील, आपण कार्यकर्त्यांना जरा थोडं मिसगाईड झालं, ट्रॉफ्या जास्त असल्यामुळे ह्याची त्याला त्याची याला जरा झालं, ते चूकबोल देणे घेणे ज्याच्या आहेत त्याला दे, आणि ज्यांचा सन्मान राहिलेला आहे, जे अधिकारी म्हणून अभ्यासाने ज्ञानाने त्यांनी ऐकून घ्या जे प्राप्त केलेला आहे आजचा सत्कार, तो पुन्हा दादांच्या कार्यक्रम संपल्यानंतर आपण त्यांना व्यवस्थित करू अशा पद्धतीची मी ग्वाही देतो। झाले का सगळे? आता बरं का व्यासपीठावरील लोकांची नावं ए जरा आवाज बंद करा। नाना पाटील उभा राहिलाय, आवाज बंद करा। आजच्या या आनंदमय सोहळ्यासाठी त्रिशताब्दी जयंती वास्तविक पाहता प्रथमच सर्वांनी महाराष्ट्र शासनाने अत्यंत चांगल्या पद्धतीने साजरी केलेली राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवीच्या जयंतीनिमित्त जमलेल्या माझ्या माता भगिनी, सर्व वडीलधारी मंडळी आणि बांधव आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले ज्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ताकद दिली, समाजातल्या आज बजेटचं काम, सर्व महाराष्ट्राचं बजेट अत्यंत चांगल्या पद्धतीने ज्या व्यक्तीकडे 12 वेळा त्यांनी केलेलं आहे, ते माझे तुमचे सर्वांचे महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व, बोलल ते करणार, लात मारल तिथं पाणी काढणार, असं आपल्या बारामतीचं आता वास्तविक पाहता सगळे आल्यानंतर वाघ वाघ म्हणतात, पण लात मारल तिथं पाणी काढणारा तुमचा आमचा माझा नेता आदरणीय अजितदादा, त्याचबरोबर माझे सहकारी ज्यांनी जिल्हा परिषदला ज्यांच्याबरोबर मला काम करण्याची संधी मिळली, बरंचसं काय शिकलो, बरंचसं काय शिकायला मिळलं मामांमुळं। त्या ठिकाणी मला पुन्हा एकदा आदरणीय दादांनी जिल्हा परिषदला अध्यक्षाचा मान मिळवून दिला, बहुमान असा केला, असे आदरणीय दत्ता मामा भरणे, त्याचबरोबर आमचे माझ्याबरोबर सातत्याने काम करणारे जिल्हा परिषदला मी असताना माझ्याबरोबर सहकारी म्हणून ज्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने साथ दिली, आणि ते मुळशी बोर वेल्ला या ठिकाणी 4-5 टर्म ज्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने जे थोपटे असतील त्यांनी त्या पद्धतीने तिथला बुरुज ढासळून राष्ट्रवादीचा झेंडा रावला, असा माझा मित्र माझा कार्यकर्ता शंकर मांडेकर, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा। त्याचबरोबर आजच्या अहिल्या रत्न पुरस्काराच्या मानकरी ज्या राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा वहिनी यांचं आगमन झालेलं आहे, मी त्यांचंही स्वागत करतो। आपण सर्वांनी टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करावं। दत्तू पाटील त्यांना बसू द्या। शेवटी पत्रकार अरे तो इकडे त्याचबरोबर माझे गुरु आदरणीय बाळासाहेब गावडे, त्याचबरोबर ज्यांनी आत्ताच छत्रपती कारखान्याची धुरा अत्यंत चांगल्या पद्धतीने सांभाळले, आमचे जाचक बापू, त्याचबरोबर अविनाशजी गोपने, आमचे मार्गदर्शक आणि चुलते गुलाबाप्पा देवकाते, मदन नाना, त्याचबरोबर रामभाऊ ढेकळे, शिवाजीराव काळे, त्याचबरोबर प्रताप बाबा आमचा सहकारी का प्रताप पाटील, त्याचबरोबर आमचे पांडुरंग कचरे, त्याचबरोबर आमचा सहकारी दत्तात्रय येळे, असे सर्वजण, रमेश गोपने नाव सांगितलं बरोबर, रमेशजी गोपने, गालिंदे, राजाभाऊ गावडे, असे सर्वजण, दत्तात्रय येळे सर मार्गदर्शन, प्रताप बाबा, या सर्वांचं मी मनापासून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्याबद्दल, आणि माझ्या पुढं बसलेले गुले असतील, आमचे ऐकून घ्या तानाजी आहे, बाळासाहेब आहेत, देवकाते पाटील आहेत, बाळू अण्णा आहेत, वास्तविक पाहता नावं घेण्यासारखे ज्यांनी मला घडवलं
त्या पद्धतीने तुम्ही सर्वजण या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब 40 वर्ष माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या सांगोला. मागे विनास्वार्थ तुम्ही मला मदत केलेली. सांगोल्याचे आमदार गणपतराव देशमुख साहेबांचे नातू आमचे मार्गदर्शक बाबासाहेब देशमुख, सांगोल्याचे माजी आमदार कैलासवासी गणपतराव देशमुख यांचे नातू बाबासाहेब देशमुख डॉक्टर आहेत ते त्यांचंही मी मनापासून सांगोल्याचे आलेले माझे परमेश्वर कोळेकर असेल सर्वच त्यांचं मनापासून मी स्वागत करतो. आज वास्तविक पाहता बारामतीचा चेहरामोहरा बदलण्याचं काम ज्या व्यक्तीने केलं आहे ते सर्वजण आज मला आनंद होत आहे. या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त आदरणीय दादांनी सुद्धा फार मोठ्या प्रमाणात अहिल्यादेवीसारखं काम करून त्या पद्धतीने जवळजवळ 550 कोटी महाराष्ट्र शासनाकडनं त्यांनी त्या पद्धतीने निधी बहाल केलेला आहे. आज आमचं दैवत म्हणलं तरी चुकीचं होणार नाही. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुन्हा एकदा सांगतो त्रिशताब्दी दिनानिमित्त तुम्ही सर्वजण उपस्थित राहिला. आज त्यांचे वडील मानकोजी शिंदे असतील, हे चौंडी मल्हारपेठ गावचे पहिले पाटील होते. त्याच पद्धतीने स्त्री शिक्षण फारसे प्रलंबित त्यावेळेस प्रचलित नव्हते, तरीही त्यांच्या वडिलांनी अहिल्यादेवींना लिहिण्या वाचण्यासारखं शिक्षण देण्याचं काम त्यांनी केलं. मल्हारराव होळकर पुण्याला जाताना चौंडी येथे थांबले असताना होते त्यावेळी 8 वर्षाच्या अहिल्यादेवी मल्हारराव यांच्याबरोबर त्यांनी एकदा देवळात बसवले. मुलगी आवडल्याने त्यांनी तिचा विवाह स्वतः खंडराव यांचे वधू म्हणून आणले. अहिल्यादेवीचे पती खंडेराव होळकर हे इसवी सन 1754 साली मध्ये कोरेच्या लढाईत तारावती वारले, तारातीर्थी पडले. त्यांच्या मृत्यूने सासरे मल्हारराव होळकर अहिल्यादेवींना सती जाऊ दिले नाही. अशा पद्धतीचं त्यावेळेचे संस्कार आणि त्या पद्धतीची वाटचाल अहिल्यादेवींनी केली. त्यानंतर 12 वर्षांनी मल्हाररावचाही मृत्यू झाला. त्यानंतर अहिल्यादेवींना मराठा साम्राज्याचा माळवा प्रांताचा कारभार बघू लागल्या. त्या लढाईत स्वतः सैन्याचे नेतृत्व करीत होते. अहिल्यादेवी होळकर यांची रशियाची राणी कॅथरीन द ग्रेट, इंग्लंडची राणी एलिझाबेथ डिमोझेन अशी राणी मार्गारेट यांच्याशी तुलना होत होती. जगातील सर्वात महान स्त्रियाचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी माझ्या मातेचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव सर्वप्रथम आम्ही या महाराष्ट्रातून राज्यात घेतले जाईल. अहिल्यादेवी होळकर यांनी काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत अनेक हिंदू मंदिरे नदी घाट बांधले. लोकांना रोजगार निर्माण व्हावा म्हणून औद्योगिक धोरण राबवले. अनेक मंदिराचा जीर्णोद्धार केला. महेश्वर ते इंदूर या गावचा सुंदर बनवण्याचं काम या मातेने केलं. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी धर्मशाळासुद्धा आपल्या येणाऱ्या भाविकांसाठी उभा केल्या. त्याचबरोबर माळवा राज्याची राजधानी ही नर्मदा नदी तीरावर म्हणजे महेश्वर येथे होती. त्या एक आदर्श राज्यकर्ता होत्या. गोरगरीब दलितांना त्यांच्या कैवारी होत्या. शेतकरी सुखी तर जग सुखी म्हणजे शेतकऱ्यांचा जाचककारातून मुक्त केले अशा पद्धतीच्या अहिल्यादेवीचं काम होतं. त्यांनी अंधश्रद्धा निवाराचे काम केलं. त्याचबरोबर जुनी रूढी परंपरा बंद करण्याचं काम ह्या मातेने केलं. अशा या राजमाता अहिल्यादेवी अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांनी वास्तविक पाहता त्यांच्या जीवनावर बोलण्यासारखं फार आहे. परंतु आज आपले जे नेते आहेत मान्यवर त्यांना बाकीचेही दुसरे अत्यंत व्यस्त कार्यक्रमातून त्यांनी आपल्याला वेळ दिला. कारण गतवर्षी माझी सगळ्यात महत्त्वाचं दादा भरणे मामा 33 वर्षाचा खंड पहिल्यांदा मला गतवर्षी पडला. जयंती मला सर्व करत असताना त्या दादांची सुद्धा चूक नाही आहे. दादांनी पहिल्यापासून कार्यकर्त्यांना ताकद आणि एखादा हट्ट पुरवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. मी म्हटलं दादा आपल्याला जयंती घ्यायची, मलाही मुख्यमंत्री आले पाहिजेत. कारण माझा हट्ट की गतवर्षी त्याच्या अगोदरच्या वर्षी सिद्धरामय्याला आपण कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना आणलं होतं, त्यांचा सन्मान केला होता. आणि दादांना मी विनंती केली होती की काही झालं तरी ह्या वेळेस मुख्यमंत्री आपल्या सभेला पाहिजेत. त्यामुळं दादांनी
त्यावेळेस सी एमला सांगितलं आणि सी एम असे माणसं आहेत आता की त्यांनी म्हणायचे दादा जाऊ आपण थांबा, दादा जाऊ आता थांबा. आता दादांना सहकारी चूक केली मी, मागितलं टायमिंग त्यांना, ह्यांना पत्र द्यायला लावलं, म्हणजे माझ्यामुळं दादांना सुद्धा तिथं 3-3 वेळा खाली बघायचं पाळी आली. आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने या सी एममुळं त्यांना मागणे, ठीक आहे काम असेल, मोठा माणूस आहे, सी एम म्हणल्यानंतर काम असू शकतं, परंतु एक महाराष्ट्राच्या एका समाजाच्याच नाही तर अख्ख्या महाराष्ट्राच्या हिंदुस्थानाच्या माता म्हणून अहिल्यादेवीकडे आम्ही बघतो आणि त्यांनी सुद्धा त्या पद्धतीने बघितलं, परंतु काही व्यस्त कारामुळे येता आलं नाही. आणि खऱ्या अर्थाने मला गतवर्षीची 33 वर्षाची जी जयंतीचा खंड पडला त्याबद्दलही मी त्यात माझ्या नेत्याची किंवा कोणाची काही चूक नाही, त्यात फक्त आज येतो उद्या येतो अशा टायमिंगमध्ये ते राहून गेलं. तरी मी त्याबाबतसुद्धा आदरणीय दादांना भेटलो. दादाही मला म्हटले नाना आता शेवट मी तुझा प्रमुख आहे, ते आपली माझी म्हणजे नाना पाटलाची तुझी चूक झाली ती परत अशी काही चूक करू नको, जे येणार असतील त्यांनाच विचारून नावं टाकत जा. आजसुद्धा आम्ही 2-3 नावं अधिकची टाकली. घरातली माणसं एवढी मोठी असताना खऱ्या अर्थाने कोणाला बोलवायची गरज नसती, परंतु मी अहिल्यादेवीचे वंशज म्हणून राम शिंदेंना सभापतींना बोलवलं की जे विधान परिषदचे सभापती आहेत, माझी पहिल्यापासून त्यांचे अत्यंत चांगले संबंध आहेत, म्हणून मी खऱ्या अर्थाने बोलवलं. दादा आपण भरणे मामा असतील, भरणे मामासुद्धा आज जवळजवळ कॅबिनेट मंत्री आहेत, त्यांनीसुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीचं मला नेहमी समाजाला उपयोगी असं काम केलेलं आहे. मी दादांनी आत्ताच्या बजेटमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात चौंडीचा विकासासाठी निधी दिलेला आहे. त्याचबरोबर दादांचं काम माझ्या अहिल्यादेवीसारखं आहे म्हणलं तर चुकीचं होणार नाही, कारण नेहमीच दादा सर्व जनतेवर आपल्या स्वतःवर प्रेम करतात. कधीही कोण कुठल्या जातीचा आहे, कोण कुठल्या पायाचा आहे असे न बघता दादा फक्त असं आगळं वेगळं व्यक्तिमत्व आहे की फक्त त्या व्यक्तीचं काम बघतात, त्यांनी सांगितलेलं विकासाचं काम बघतात, असं एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व दादाचं आहे. आज जवळजवळ मला वाटतं 10 वर्षापूर्वी या दादांना विनंती केली ती, दादा एक माझा बोळा बाबडा धनगर समाज आहे, मेंढपाळाचा व्यवसाय करतो, त्यांना शिक्षणासाठी एक दालन उभं व्हावं. आता वास्तविक पाहता सगळ्याच्या घरी मोटरसायकलीत, सगळ्याच्या घरी अत्यंत सुशिक्षित म्हणजे आर्थिक सुबत्ता नेत्यांमुळं आणि अत्यंत चांगल्या कारम्यामुळं महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनातून तुम्हाला चांगले पैसे रोजगार उपलब्ध करून दिल्यामुळं तुमच्या सगळ्यांच्या परिस्थिती चांगल्या झाल्यात. त्याबद्दलसुद्धा सरकारच्या बाबतीत म्हणलं तर त्यांचंसुद्धा अभिनंदन. तुमच्या सर्वांचं कष्ट करताय, अधिकचं काम करताय, त्यामुळं तुमची सुबत्ता वाढलेले, माझ्या माऊलींचं सगळ्यांचं मार्गदर्शन मुलांना लाभतं अशा पद्धतीचं बोललं तर चुकीचं होणार नाही. आज दादांनी त्यावेळेस मी म्हटलं दादा एक मुलांसाठी हॉस्टेल पाहिजे, अत्यंत चांगल्या पद्धतीचं हॉस्टेल बांध. त्यासाठी त्यांनी 2 एकर जागा सूर्यानगरीत मध्यावर्ती म्हणजे जवळजवळ विद्याप्रतिष्ठानच्या बाजूला मिळवून दिली. त्या मिळवून दिलेल्यानंतर स्वतः राष्ट्रवादी पक्षातर्फे त्यांनी स्वतः 50 लाख रुपये त्यासाठी दिले. ते म्हणले तू किती जमावणार? मी म्हणलं 50 लाख. नाही मग म्हणले मी 25च देणार. तू 1 कोटी रुपये जमावले तर तुला निम्मे. या असं वेगळं फक्त कशासाठी की बाबा बांधकाम व्हावं, तुमच्या समाजातलं बी त्यात काहीतरी योगदान असावं अशा पद्धतीचं एक आगळं वेगळं धाडसी नेतृत्व आपल्याला मिळालं आहे. आत्तासुद्धा तुम्हाला सांगायला मला अभिमान वाटेल, मी त्यांना सांगितलं की पावसाळा आहे, आता एक भिंत पडली, त्याचबरोबर काम निघलं. मला त्यांनी आत्तासुद्धा त्यावेळेसचे बांधकाम झालं, त्यावेळेचं काम झालं. थोड्या जी काय समाजात सगळेच काय काय चांगले असतात असं नाही, समाजात काय काय खुडील लोक असतात. त्याच्यामुळं मला दादा तुम्ही बोलावल्या पाहुण्यांचा, मुख्यमंत्री कर्नाटकचे आणि तुम्ही संपूर्ण आपली फॅमिली, मोठे साहेब, सुप्रिया सगळे एका व्यासपीठावर होते. त्यावेळेस खऱ्या अर्थाने मला त्या कार्यक्रमात उद्घाटन सोहळा घ्यायचा होता त्या वस्तूचा, की काय केलं माझ्या नेत्याने हे दाखवून द्यायचं होतं.
परंतु आपल्यातल्या काय खोडील लोकांनी न्यायप्रविष्ट बाब केल्यामुळं तो प्रश्न जरा राहिलेला आहे. तो बी आता बॉसनी म्हणजे दादांनी निकाली काढत आणलेला आहे. तो थोड्या दिवसातच आपल्यासारखा होईल. कोर्टाचा निकाल जो होता तो संपूर्ण प्रतिष्ठानसारखा झालेला आहे. त्यातसुद्धा दादांचं फार मोठं सहकार्य लाभलेलं आहे. आज त्या निमित्तानं मी परत सांगितलं की बा दादा या वस्तूला आता थोडी दुरुस्ती करणं गरजेचं आहे. मला आत्ताच्या DPDC फंडातनं मामा त्यांनी 75 लक्ष रुपये तिथं दिले. त्यात सगळ्यात असा एवढा मोठ्या मनाचा एवढा धाडसी निर्णय घेणारा आज आपल्या बारामतीत म्हणा किंवा महाराष्ट्रात दुसरा कोणी नेता नाही. कालच सांगायला अभिमान वाटतो. कधी निम्म्या रात्री अपरात्री मी फोन करतो, पण तसा विषय असला तर. आणि त्यावेळेस कधी बिचारा दादांनी माझा फोन टाळला असं नाही. काल मी सकाळी एक फोन केला. माझ्या इथला एक गाडे म्हणून कार्यकर्ता आहे, त्याला ॲक्सिडेंट झाला. तो मोटरसायकलनं पडला, हेड इंजुरी झाली. मी त्यांना साळुंके फॅमिली गाडे फॅमिली त्यांना तिथं लावलं. जा म्हणलं दादांकडं, मी पण फोन करतो. मी नेहरू सर्जन जे आहेत आपले होरा त्यांना फोन करतो. तर मी पाठवलेल्या पोरांना 2 मिनिटात दादांनी संजय होराला फोन केला आणि म्हणले एक कुटुंब निरावागतचं आहे, माझ्या जवळचं आहे, यांच्याकडनं 1 रुपयासुद्धा घेऊ नको आणि त्यांना व्यवस्थित कर. तशा पद्धतीचं नेतृत्व सांगा कुठं आहे. एवढा मोठा नेता जरी असला, किती मोठी उंची असली तरी त्यांनी आजपर्यंत कोण मोठा आहे कोण बारीक आहे हे न बघता फक्त काम काय आहे, विषय काय आहे आणि त्यांना मदत कशी होईल अशा पद्धतीचं अत्यंत चांगलं काम केलेलं आहे. वास्तविक पाहता बोलण्यासारखं बरंच आहे. त्यांनी बारामतीचा विकास म्हणलं तर आज जवळजवळ न भूतो न भविष्य अहिल्यादेवीसारख्या पद्धतीचं काम तशा पद्धतीने केलं आहे. आज आपल्या MIDC परिसरात जागा उपलब्ध करून दिल्यानंतर परत बाकीच्या कधीही नाना मला सांग काय पाहिजे ते त्या पद्धतीने मला कायमस्वरूपी स्वतःच्या घरातल्या प्रमाणे त्यांनी मदत केलेली. आज बारामती येथे कशा पद्धतीने मूलभूत योजना करायच्या या गरजा अशी अनेक कामे केलेली आहेत. त्यांनी महाराष्ट्रच नव्हे तर देशात बारामती मॉडेल म्हणून प्रसिद्ध केले आहे. बारामतीला दादांनी बारामतीमध्ये आज मेडिकल कॉलेज असू द्या, आयुर्वेदिक कॉलेज असू द्या, नर्सिंग कॉलेज असू द्या, विद्या प्रतिष्ठान, शैक्षणिक संकुल, ॲग्री कॉलेज, पशुवैद्यकीय कॉलेज अशी शिक्षणाची दालनं उघडून कशासाठी केलं आहे, कायसाठी. माझ्या गावातला एखादा गुराचा डॉक्टर होतो आहे त्याला होऊ द्या, शिक्षण घेऊ द्या. आज आयुर्वेदिक कॉलेज उपलब्ध केलं आहे, तिथं शिकणार मेडिकल कॉलेज उपलब्ध केलं आहे. म्हणजे एक अत्यंत की बाबा माझ्या कुठल्याही तालुक्यातले ज्यांनी मला लाखाच्या फरकाने जे मला तारत्यात 8-8 वेळा निवडून देतात त्या घरातली मुलं कुठं आजारी पडली नाही पाहिजे, त्यांना योग्य उपचार मिळलं पाहिजे, त्या मुलांना योग्य शिक्षण मिळलं पाहिजे आणि त्यांनी शिक्षणाच्या ज्ञानाच्या जोरावर घरातल्या प्रपंच साधला पाहिजे, नोकरी केली पाहिजे. अशा पद्धतीचा विचार करणारा महाराष्ट्रात कुठंही आपला दुसरा नेता नाही. अशा पद्धतीचं नेतृत्व ज्याने मला अभिमान वाटतो दादा की तुमच्या हाताखाली माझ्यासारख्याला काम करण्याची संधी मिळते. पदं येतात जातात. आज मला आता मी जवळजवळ 4 वर्ष झालं मोकळा आहे, पद नाही, काय करायचं. पण तुमचा शिक्का एवढा आहे तुमच्याबरोबर. मी तर तुम्हाला म्हणतोय मला काय देऊ नका, फक्त बरोबर रोज घेऊन फिरा. तुमच्यामुळं अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम महाराष्ट्रभर माझे कार्यकर्ते आजसुद्धा बीड गेवराय तुम्हाला सांगतो, पुण्या मुंबई तुम्हाला सातारा सांगली सगळीकडचे माझे मित्र आलेले आहेत. तो विषय घरातला आहे. मला फक्त बाबा बरोबर म्हणजे कार्यक्रमाला जाताना कुठेतरी घ्या. मी काय रोज कंटिन्यू बरोबर फिरवा म्हणत नाही आणि फिरवलं तरी आनंद आहे. मी वहिनींची परवानगी काढीन. आता वहिनी खासदार आहेत त्यांना दिल्लीत काम आहे ना दादा. तसंच मामांचं सुद्धा माझ्या फार मोठं काम आहे. मामांनी आजपर्यंत आपल्या सर्व बांधवांना माझ्या कधीही फोन केला, कुठलंही काम असू द्या. जिल्हा परिषदला होतो तरी त्यांनी माझा लाड केला. आत्तासुद्धा क्रीडा मंत्री त्या पद्धतीने माझ्याबरोबर खेळतात, चांगलं काम करतात आणि मला सहकार्य करतात. अशा पद्धतीचं काम आहे.
एक माझ्या गावातला नेमबाज पोरगा आहे, मदने म्हणून त्याचं नाव आहे. त्याचं काम सांगितलं तर मामाने तातडीने डायरेक्ट संबंधित अधिकाऱ्याला फोन केला. त्याचबरोबर एक दडस म्हणून आहे, राहुल दडस, माझा बरोबर रोज असतो. त्याचा मुलगा कबड्डीसाठी ऐकून घेण्यात चालला होता. त्याची राहण्याची वगैरे गुजरातला सोय व्हावं, त्याची निवड झाल्यानंतर त्याला काय पाहिजे ती मला सांग म्हणले. आणि तशा पद्धतीने गुजरातला त्या अधिकाऱ्यांना सगळ्यांना फोन केले. म्हणजे नेतृत्व कसं असावं, कुणीही काय सांगितल्यानंतर समाज पुढच्या माणसाचं काय आहे काय नाही अशा पद्धतीने सांगणारा माणूस फक्त काम करणारा आपला नेता आहे. बारामतीत अत्यंत मी तुमच्या सर्वांना, आपण बाहेर गावून आलेल्या पाहुण्यांना मनापासून तुम्हाला सगळ्याला धन्यवाद देतो. आणि दादांना आपण बारामतीकर मामा आमचे पाहुणे पण आलेले आहेत, त्याला बाकीचे ऐकून घ्या. जवळजवळ म्हणजे उस्मानाबाद, माखणी, बीड, त्याचबरोबर लातूर, धाराशिव या सगळीकडनं पाहुणे आलेले आहेत. परंतु त्यांनासुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने अभिमान. मला आता दादा म्हणले, काय काय जण म्हणले, अहो म्हणले ते आता तुम्ही असं करा तसं करा, तुमच्या मुलाला तुम्ही डायरेक्टर करू शकला नाही. मी म्हणलं काय झालं बाबा, मला इतक्या दिवस त्यांनी आजपर्यंत 40 वर्ष सत्तेत ठेवले. अहो पाहुणे रावळे कसं काय झालं, दादाने तुम्हाला कसं काय बसवलं, तुमच्या घरात कसं काय. अरे म्हणलं मला इतका मोठा केलेला आहे, मला त्यांच्याबरोबर नुसतं मी नाव सांगितलं तर माझं काम होतंय. आता पोराला म्हणलं डायरेक्ट बघू, आता ते बघतात दादा कशा पद्धतीने करायचं काय. त्याने आता तशी एंट्री करतोय वा बऱ्यापैकी. नातूलाच घेऊन आला, त्याचा नंबर राहिला आता बाजूला. बरं असू द्या, चेष्टेचा भाग जाऊ द्या. सनी असेल, रोहित असेल, माझ्या कुटुंबातले असेल, त्यांनीसुद्धा समाज उपयोगी अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम करावं. तुमच्या दादा हा तुमचा माणसांचा मॉप किंवा बाकीचं न बघता दादा एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आहे. दादा त्या व्यक्तीचं काम बघतात, अशा पद्धतीचं दादांचं नेतृत्व आहे. पुन्हा एकदा माझ्या सर्व धनगर बांधवांना, माझ्यावर प्रेम करत असलेल्या समाज बांधवांना मी वास्तविक पाहता दादांनी दरवेळेस आम्ही दादा जयंती कार्यक्रम करताना आम्ही असा करतो की डायरेक्ट फक्त पहिल्यांदा मिरवणूक, त्याच्यानंतर बक्षीस वितरण, म्हणजे थोडक्यात मानधन ज्याला द्यायचं आहे त्या पद्धतीने सत्कार समारंभ, UPC MPC झालेल्यांचा सन्मान असं करतो. परंतु दादांच्या व्यस्त कार्यक्रमात नाही, आज प्रथमतः आपण कार्यक्रम हा सभेचा घेतला. त्यांचं मार्गदर्शन, मामाचं मार्गदर्शन, वहिनींचं, ज्या वहिनींना आज राज्यसभेवर आहेत, अत्यंत फोरमच्या माध्यमातून असू द्या किंवा छोट्यातल्या छोट्या असू द्या, तुमच्या शेतीतल्या तळ्यांची कामं असू द्या, कुणाच्या विहिरीची असू द्या, वृक्षारोपण असू द्या, अशा पद्धतीचं काम. आणि आणते जवळजवळ हजारो महिलांना MIDC टेक्स्टाईल पार्कच्या माध्यमातून ज्या महिलांनी अहिल्यादेवीचा आदर्श असला काम तिथं उपलब्ध करून दिलेलं आहे, त्यांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून दिलं आहे, कुटुंबाला 4 पैसे आधार लावण्याचं काम ह्या माझ्या आजच्या अहिल्यारत्न सुनेत्रा वहिनीने केलेलं आहे. मी त्यांनासुद्धा मनापासून तुमच्या बारामतीतल्या तमाम माझ्या महिलांच्या वतीने आणि तालुक्यातल्या वतीने आणि माझ्या कुटुंबाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो. वास्तविक पाहता प्रास्ताविकमध्ये बोलायचं कमी असतं, परंतु दादा आल्यानंतर काय सुचत नाही आणि काय बोलावं हे बी कळत नाही. त्यामुळं दादा काय चुकलं असलं मामा तर कृपा करून समजून घ्या, मी तुमचाच कार्यकर्ता आहे. त्याच पद्धतीने माझे सर्व गुरुवर्य आज त्या ठिकाणी उपस्थित राहिले, ज्यांनी RJ आप्पासुद्धा आत्ता आलेले आहेत. सगळेजण वास्तविक पाहता काय दादा 2 वाजता आमचा दरवेळेस मिरवणुकीचा कार्यक्रम सुरू होतो आणि 5-6 वाजता मिरवणुकाचा नंतर कार्यक्रम असतो. हे परत एकदा सांगतो. पुन्हा एकदा सगळ्यात महत्त्वाचं आहे, तुम्ही जे आज इथं उपस्थित राहिला आहे, कुठल्या कानाकोपऱ्यातनं महाराष्ट्रातनं आला असताल, माझ्या बहिणी सर्व भगिनी, तुम्ही अशाच पद्धतीचं प्रेम आदरणीय दादांवर आमच्यावर कायमस्वरूपी ठेवा. अशाच पद्धतीचं दादांचं काम फार मोठं आहे. आमच्या बारामतीकरांचा बारामतीत जन्म झाला आणि दादा या ठिकाणी जन्मलेले आहेत थोर पुरुष म्हणून, ते मला मनापासून आनंद वाटतो. पुन्हा एकदा त्यांना परमेश्वराला विनंती करतो की दादांचा माझ्या आरोग्य काम करत असताना महाराष्ट्राचा ते एकदा ते
CM होणारच आहेत मुख्यमंत्री, परंतु त्यावेळेस महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदललेला असेल. बारामती जशी दुनियात कुठेही गेलो आपण इथं महाराष्ट्रात फिरत असताना, तर तिथले आमदार, तिथले खासदार, तिथले मंत्री, तिथले पुढारी माझ्यासारखे म्हणतात आपल्याला जरा बारामतीसारखा विकास करा. म्हणजे हे कशाचं धोतक आहे? तशा पद्धतीचं ऐकून घ्या. महाराष्ट्रसुद्धा घडवण्याचं आणि पूर्ण भारत हिंदुस्थान घडवण्याचं काम आता दादाच्या ओळखीचं काय सांगत नाही, आता फार वेळ झाला आहे, त्यामुळं प्रास्ताविक फार लांबलेलं आहे. पुन्हा एकदा तुम्ही अशाच पद्धतीचं माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर प्रेम करत राहा, दादांवर प्रेम करत राहा. मी दादांमुळं आज मला घडवण्याचं काम जे आजपर्यंत केलं आहे ते आदरणीय दादांनी आणि तुम्ही सर्व समाज बांधवांनी, म्हणून मी तुम्हाला पुन्हा एकदा फार मानाचा मुजरा करतो आणि अशाच पद्धतीचं प्रेम आपण ठेवा, अशा पद्धतीची अपेक्षा बाळगतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद नाना पाटील साहेब. धन्यवाद. यानंतर